ही 24 तास पेड नुकसान पाहू शकता. धुळे जिल्ह्यातील मच्छी बाजार असो या मौलीगंज असो, तसेच धुळे जिल्ह्यातील काही ताशा गल्ली असो व पाचकंदील परिसरातील बागवान गल्ली असो, गल्ली नंबर 1 असो किंवा 2 असो, त्या ठिकाणी व्यवसाय करणारे अनेक बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं या ठिकाणी नेमकं भूमिका काय आपण हे जाणून घेऊया, विषय काय हा देखील आपण जाणून घेऊया. तर क्या कहेंगे आप ह्या निवेदन देने के लिए आए, क्या कहेंगे, क्या विषय आप? ये ऐसा है कि वो स्कूल की जगह और प्लेग्राउंड है, उसमें बच्चों के खेलने के लिए ना कि व्यवसाय के लिए। तो हमारा पूरा एरिया का उसको विरोध है, क्योंकि स्कूल के अंदर 400 के लगभग बच्चे पढ़ाई करते हैं और बहुत अच्छे रैंक से आगे बढ़ते हैं। इसलिए हमारा उसको रैंक, और सब मजदूर तबके के गरीब बच्चे लोग पढ़ते हैं। अब शिक्षण महंगा होता जा रहा है और यहाँ फ्री में मिल रहा है, तो लोग यहाँ तरक्की कर रहे हैं, तो तरक्की में बाधा क्यों डाला जा रहा है? हमारा ये निवेदन है तो कलेक्टर साहब से और तमाम लोगों से कि भाई ये इसको खारिज कर दिया जाए और जगह कहीं और ये क्या कौन कर रहा है? ये कौन कर रहा है ये पता नहीं है, लेकिन महानगर पालिका और ऐसे बहुत सारे लोग महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे व्यवसाय करणारे त्यांच्या संदर्भात हा विषय आहे. तर क्या कहेंगे दादा, आप क्या व्यवसाय करते वहाँ? हमारा सामने घर है, हम वहाँ रहिवासी है, आमचा त्याबद्दल विरोध आहे. त्यांनी ते 30 ते 35 फूट दिवाल तोडलेली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. और आर्टिकल 2009 नुसार असा कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करणारी जागा शिक्षणाची जागा देऊ शकत नाही. नाही, ती जागा देऊ शकत नाही असं म्हणणं आहे तुमचं, बरोबर आहे. परंतु त्या ठिकाणचे व्यवसाय करणारे 1 नंबर गल्ली 2 नंबर गल्लीमध्ये व्यवसाय करणारे देखील त्या ठिकाणचे मुसलमान लोक आहेत, त्यांना ती पर्यायी जागा देत आहेत का काय? मुसलमान आणि हिंदू तसा काही प्रश्न नाही आहे. फक्त तिथे मेन प्रश्न तिथे ना मुलींची शाळा सुरू आहे. सर्वात नाही, व्यवसाय करायला कोणाला देत? व्यवसाय करायला ते भाजी मार्केट किंवा फ्रूट मार्केट वाल्यांना देता येते. आता आमचं म्हणणं एवढंच की तिथे मुलींची शाळा सुरू आहे, बाजूला तहसील कार्यालय आहे तिथे. मग तो रस्ता, त्याला पर्यायी रस्ता कोणताच नाही. म्हणजे एक बाजूने पाचकंदीला जावं लागतं, दुसऱ्या बाजूने नो एंट्री, आपला बस स्टँडचा समोरचा रोड. तर जर कोणाला आता 15 दिवसानंतर शाळा सुरू होतील, कमलाबाईला किंवा जिजा माताला किंवा SSOPS कॉलेजला जे विद्यार्थी जातात त्यांना जायला आणि यायला हाच रोड आहे. दुसरा पर्यायी रोड कोणताच नाहीये. मग तिथे फ्रूट मार्केट किंवा सब्जी मार्केट जर आलं तर अजून वाहतुकीची कोंडी होईलच तिथे. फ्रूट मार्केट व सब्जी मार्केट आहे त्या ठिकाणी कोणते, ते किती लोकांसाठी ती जागा असेल? किती लोकांसाठी, म्हणजे किती लोकांसाठी? सर हिंदी में बोलेंगे? हाँ बोलो, कितने लोगों के लिए हो? कौन सी जगह जो वो जगह है? नहीं, कितने लोगों को बसाने के लिए वो कर रहे हैं? वो कुछ पूरा मार्केट है सर. असल में हम आपको इतना कंफर्म नहीं करेंगे कि ये 4 लोग है 5 लोग है, पूरा मार्केट बस जाएगा. और वो मतलब हम लोगों को तकलीफ ही है. सबसे पहली बात स्कूल को तकलीफ है, स्कूल के बच्चों को तकलीफ है. इधर मतलब मैं कहने का मतलब इधर बाजार चल रहा है और बाजू में स्कूल मतलब चल रही है, तो उन लोगों को डिस्टर्ब है, पढ़ाई के लिए डिस्टर्ब हो रहा है. दूसरा दादा, उसमें स्कूल के कोई टीचर वगैरह वहाँ के जो स्थानिक संस्था वाले उन्होंने इसके ऊपर कुछ ये किया? हाँ दिए, मेमोरेंडम दिए, कुछ लोगों ने दिए. अब वो देखो क्या आगे निकलता है इसके बारे में. स्कूल वालों का क्या कहना है? स्कूल वालों का भी कहना यही है कि भाई बच्चों को डिस्टर्ब होगा. स्कूल को छोड़ो, पहले सबसे पहले तो हमको हमारे बच्चे वहां पढ़ते, हमारे बच्चों को सही तरीके से शिक्षण नहीं मिल पाएगा, डिस्टर्बेशन रहेगा, तो फिर कहाँ से होंगे पढ़ाई? बच्चों का भविष्य खतरे में है, आरोग्य खतरे में है. तो आपकी क्या मांगनी है? अभी क्या मांगनी है आपकी सर, क्या मांगनी? हमको सर वहाँ पर मतलब आपकी क्या मांगनी? हमारी मांगनी यही है कि वो स्कूल का ग्राउंड है, उसको स्कूल का ग्राउंड रहने दो. एजुकेशन के लिए खुली जगह है. एरिया के अंदर कहीं पर भी ओपन स्पेस नहीं है. एरिया के बच्चे वहां पर खेलते, स्कूल के बच्चे वहां पर खेलते. स्कूल का ग्राउंड है, प्ले ग्राउंड है, वो रहने दो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी या लोकांचं असं म्हणणं आहे, शाळा क्रमांक 4 मध्ये कुठलाही व्यवसाय त्या ठिकाणी करू देऊ नये असं या सगळं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. एज्युकेशन आता काही 15 दिवसामध्ये शाळा सुरू होणार आहे आणि त्या संदर्भात आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी हे लोक आले. गली नंबर 1 जे फ्रूट मार्केट असेल, बागवान गल्ली असेल व त्या अनेक ठिकाणचे जे भाजी मार्केट असेल, फळ मार्केट असेल, त्या लोकांना स्थलांतर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत आहे. परंतु स्थानिक लोकांचे त्या गोष्टीला त्या ठिकाणी मनाई आहे. कॅमेरामॅन निलेश डोलेसह, 24 तास न्यूज चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.